बघा, आपल्याला एका ताईंची कमेंट आली होती की कटोरी कशी वाढवून घेतली, तर मी ती एकदम प्रत्येक साईजच्या कटोऱ्या काढून ठेवलेल्या आहेत। तर कटोरी कशी वाढवायची ते बघा, मी आज तुम्हाला सविस्तर दाखवते मी कोणत्या पद्धतीने कटोरी वाढवते। तर आपल्याला ही बघा मूळ कटोरी आपली असते कटिंग करताना निघालेली, ती कटोरी जशीच्या तशी इथे अशी ठेवून छापून घ्यायची, अशी छापून घ्यायची। आणि हा बघा आपल्याला टक्स पॉइंट आलेला आहे, तो पण इथं असा जरा पेन दाबला की बीड पडतं। आणि इथं पण मध्य हा जिथं संपलाय तिथं असं, किंवा मग अशी रेग ओढून घ्यायची ह्याच्यावरूनच सरळ खाली, म्हणजे खाली निघते बरोबर मध्य। आणि मग हा आपल्याला असा अशी हा मध्य निघाला, इथं पण हे सरळ रेग ओढून घ्यायची अशी। आता बघा, आपण इथे मार्जिन ठेवलं नव्हतं कटिंगच्या वेळी, तर ते मार्जिन टाकून घ्यायचं हे असं, आणि हे पुढं जोडायचं। या साईडला फक्त मार्जिन जोडायचं आहे, बाकी काही जोडायचं नाही। आता बघा कशी कटोरी कशी वाढवायची ते बघा। हे आपल्याला अंतर आपण छातीचा 10वा भाग घेतला होता, तर ही 32 साईजची कटोरी आहे। किती? 32 इंच छाती। तर याचा 10वा भाग येतो 3.2 म्हणजे 3.25 येतो। तर इथं आपल्याला हा कटिंगच्या वेळेस मी दाखवलाय कसा घ्यायचा ते, तेवढंच अंतर आपल्याला इकडं कटोरी वाढवून घ्यायचे। हे बघा 3.2 म्हणजे 2.25, आणि आपल्याला ह्या 3 रेगा म्हणजे मार्जिन पण लागणार आहे कटोरी जोडायला, ते ह्यात ऍड केलं। आणि तेवढी रेग पुढं ओढून घ्यायची अशी। आता त्याच्यानंतर आपल्याला इथून वर गळ्याच्या दिशेने वर 1 इंच वर जायचं असं। आणि ही रेग हा जो मध्य आलेला आहे, हा इथून हे तिरप्या रेगेवर अशी रेग मारून घ्यायची या पद्धतीत। आणि आता याच्यावर आपल्याला हे माप टाकायचं, जे इथं टाकलं ते इथं न टाकता इथं टाकायचं। किती? 3.2 म्हणजे 3.25, आणि मार्जिन हे एवढंच करायचं। आणि इथून ही अशी सरळ रेष ओढून घ्यायची, नंतर इथपर्यंत हे एका रेषेत रेग ओढून घ्यायची। हे समजलं इथपर्यंत? तर इथून पुढं हे जे टूल मिळतं ह्यानी खूप छान आकार येतात सगळे। आणि आपल्याला इथं पण मार्जिन लागणार आहे थोडं कटोरी जोडायला, तर ते मार्जिनची खून आणि ही खून मिळून अशी इथून हे असं आकार देऊन घ्यायचा। इथं कोपरा तयार होतो, तो सरळ असा गोल करून घ्यायचा। आता बघा, आपल्याला छाती 32 आहे, त्याचा 13वा भाग छातीची उंची, किंवा मग इथून किती घेतले आपण, हे 10वा भाग बरोबर, 10वा भाग घेतला हा। किती आला? तर 3.2। मग याच्यातून ही उंची काढताना त्याच्यातून आपल्याला वजा 1 इंच करायचं, तर किती येतं? 2.2 म्हणजे 2.25। तर हे बघा, मी 2.25 वर खून करून घेते, इथं आलं। आणि आपल्याला जसं इकडं मार्जिन दिलं तसंच इथं पण मार्जिन द्यायचं। आता हे मी मार्जिनचं तुमचं डाऊट क्लिअर करते। असा खाली हे आपली मार्जिनची आहे, याच्यासाठी मी हायलाइट करते मार्जिन तुम्हाला, असं म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ह्या ज्या रेगा ओढलेल्या आहेत ते मार्जिन साठी आहे।
मेन कटोरी आपली मधली असणार आहे. जोडायला मार्जिन तर लागणारच आहे. हे पण मार्जिन आहे. आता बघा आपल्याला इथं उंची भेटली टक्सची, पण आपल्याला एवढं मार्जिन साठी पाहिजे. तर ते बघा आपल्याला मी डॉट डॉट लाईनीने जोडून घेणार आहे, कारण फिक्स लाईन नसते ती. आपल्याला अजून कटोरी खालून कट करावी लागते. तर ती कशी करायची कट ती बघा. असा हा डॉट डॉट दिला तर आपली ही कटोरी किती. आता इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल. त्याच्यानंतर हा जो मध्य आलेला आहे आपला, तिथं अशी घडी घालायची आणि तिथून आपल्याला हे छोटं माप आहे 32 इंच, म्हणजे 1.25 इंचाची आपल्याला टक्स पुरेशी असते. त्या टक्सवर आपल्याला अशी काट मारून घ्यायची आणि हा टक्स मारून घ्यायचा इथे. बघा आपल्याला 2.25 आणि म्हणजे 2.5 आणि 1 मार्जिन साठी. तर 2.5 आणि 1 इथं पण 2.5 आणि 1 हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघा. आता ही तुम्हाला मी कटोरी टक्स मारून दाखवते. ही कटोरीची टक्स रेग मारून घ्यायची अशी एका साईडची आणि ती याच्यावर बसवायची, या टक्सवर बसवायची अशी. आणि ही या पद्धतीने आपली कटोरी तयार होणार अशी. जास्त खोलगट पण नाही, जेवढं माप आहे तेवढाच खोलगटपणा बरोबर येतो. किती छान आली बघा.